शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी। माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे वारकरी म्हणून आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहात। या एका ऐतिहासिक मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला हा समाधी सोहळ्याचा महोत्सव आहे। खरं म्हणजे त्या निमित्ताने प्रभूचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याचा हा सुयोग आहे। प्रभूचरणी माऊलीचरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग आहे। 4 चरणाचा अभंग आहे। बहुतेक सगळ्यांच्या परिचयाचा आहे। या अभंगित वेळामध्ये अल्पमतीने चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मला असं वाटतंय जगद्गुरु तुकोबाराय जसं अध्यात्म सांगतायत, जगद्गुरु तुकोबाराय देवाबद्दल जसं बोलतायत, परमार्थाबद्दल जसं बोलतायत, तसं जगद्गुरु तुकोबाराय याहीपेक्षा समाजाबद्दल जास्त बोलतायत। मला असं वाटतंय समाजाबद्दल बोलणारे जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मनातली कडकड एवढीच आहे की या समाजाचा उद्धार झाला पाहिजे। ज्याच्यासाठी आपण आलो ना ते काम झालं पाहिजे। समाजाच्या उद्धारासाठी जर साधूचा जन्म असेल आणि समाजाचा उद्धार न करता जर साधू इथून निघून गेला असेल तर मला असं वाटतंय त्याचं जीवन निष्फळ होईल। आणि म्हणून समाजाच्या उद्धाराची कडकड आपल्या सोबत घेऊन जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आल्यामुळे समाजाचा उद्धार व्हावा यासाठी महाराजांचा अनेक प्रकारचा उपदेश आपण ऐकतो। विठ्ठल 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 जो जो जिज्ञासू महाराजांच्या समोर असेल, जो जो साधक महाराजांच्या समोर असेल, त्या त्या साधकाला त्या त्या पद्धतीने उपदेश करण्याची महाराजांची पद्धत आहे। महाराजांची पद्धत आहे। मी नेहमी सांगेन वेदाचा जो उपदेश आहे ना, वेदाचा जो उपदेश आहे तो मेडिकलवरचा औषध आहे आणि साधूचा जो उपदेश आहे तो डॉक्टर। तुम्ही जर डायरेक्ट मेडिकलवर जात असाल तर मला असं वाटतंय तुम्ही जे मागाल ते तुम्हाला औषध मिळेल, पण डॉक्टर कडून जर तुम्ही मेडिकलवर गेला तर तुम्हाला पाहिजे ते औषध मिळेल। तुम्ही मागाल ते औषध हे तुमच्या कामी पडणार नाही। एखाद्या वेळेला त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला माहित नाही आणि म्हणूनच औषध घ्यायचं असेल मेडिकलवरच घ्यायचं, पण साधूकडून अर्थात डॉक्टरकडून मेडिकलवर यायचं आणि मग औषध घ्यायचं। आणि म्हणजे वेदातला जो उपदेश आहे ते औषधच आहे, पण मेडिकलवरचं औषध आहे। आणि साधूचा जो उपदेश आहे ते औषधच आहे, पण मला असं वाटतंय की डॉक्टरने मेडिकलवर पाठवल्याप्रमाणे दिलेलं ते औषध आहे। विठ्ठल विठ्ठल जशी जशी सामाजिक स्थिती असेल त्या त्या पद्धतीने महाराजांचे अभंग आपल्याला आठवतात। महाराजांच्या समोर शेतकरी सुद्धा आहेत। महाराजांच्या समोर आज शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला उपदेश करत असताना महाराज म्हणतात की बाबा रे, तुझी शेती जतन व्हावी असं जर तुला वाटत असेल ना, आणि मी खरं सांगू का, पिकाला जतन केल्यापेक्षाही शेतकऱ्याने शेतीला जतन करणं महत्वाचं आहे। आता शेतकरी शेतीचं जतन केल्यापेक्षा पिकाचं जास्त जतन करतो, म्हणजे जास्त उत्पन्न मिळावं याची अपेक्षा करतो। मला असं वाटतं की शेतकऱ्याने पिकाचं जतन थोडंसं कमी केलं तरी चालेल, पण ही जमीन जिवंत राहण्यासाठी त्या शेतकऱ्याने शेतीचं जतन करणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे। मला असं वाटतं की तुम्ही पिकाचं जतन करता 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 जर मला असं वाटतं इतकं जतन करत असाल, इतकं जतन करत असाल आणि त्या पिकाला जर विषारी तुम्ही बनवत असाल तर एखाद्या वेळेला ते विषारी पीक तुम्हाला उत्पन्न जास्त देईल, पण त्याच्यामुळे जमीनचा घात झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माऊलीचं ऐका तुम्ही, कृषी गौरक्ष वाणिज्य
या श्लोकावर लिहित असताना माऊली पिकाकडे जास्त लक्ष देत नाहीत, माऊली शेतीकडे जास्त लक्ष देत आहेत. आणि शेतीकडे लक्ष देत असताना कृषी बलाने काय करावं, शेतकऱ्याने काय करावं, वैश्याने काय करावं याबद्दलचा विचार करत असताना माऊली असं म्हणतायत, शेतकऱ्याने पिकाकडे जास्त लक्ष दिल्यापेक्षा शेतीकडे जास्त लक्ष द्यावं. किंबहुना कृषी जिने जिने कृषी जिने किंबहुना पीक जिने नाही, कृषी जिने. कृषी म्हणजे शेती. किंबहुना कृषी जिने आणि जिवंत राहावी असं वाटत असेल तर गोधने वर्तोनी वर्तने, गोधने राखोनी वर्तने, गोधने राखणे वर्तने. ही जमीन जिवंत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या पृथ्वी तलावरची गाय सुद्धा जिवंत राहिली पाहिजे असं माऊली सुद्धा एका ठिकाणी म्हणतायत. विठ्ठल शेतकऱ्याला, ज्या साधकाला आपली शेती जतन राहावी असं वाटत असेल तर मला असं वाटतंय शेतीमध्ये जसं तण निवडलं पाहिजे, तण निवडल्याशिवाय शेतीचं जतन होणार नाही. तणाचं शेतीमध्ये काय काम आहे? शेतीमध्ये तणाचं काय काम आहे? तणाचं काय काम? शेतीमध्ये तणाचं काम नाही, शेतीमध्ये फक्त पिकाचं काम आहे. शेतकऱ्याने जसं आपल्या शेतीतलं तण निवडलं पाहिजे तसंच मला असं वाटतंय की साधकाने सुद्धा अनेक वृत्तीचं आपल्या जीवनामध्ये निंदन केलं पाहिजे. निंदन नाही का, निंदन, निंदन म्हणतात ना, निंदन केलं पाहिजे. तण आणि निंदन. तण निवडायचं असेल तर निंदन करणं अत्यंत महत्वाचं आहे. निंदन म्हणतात त्याला. आणि निंदन, निंदा हे सुद्धा निंदनच आहे बरं का, हे सुद्धा निंदनच आहे, हे सुद्धा निंदनच आहे. मला असं वाटतं की जसं आपण आपल्या शेतीची मशागत करत असताना, आपल्या शेतीला जतन करत असताना दुसऱ्याकडून निंदन लावतो, दुसरंच असतात ना नेणारे, आपण मजुरी देतो, मजुरी, अरे मजुरी देतो ना आपण. निंदन करणाऱ्याला जशी आपण मजुरी देतो तसं महाराज म्हणतात निंदन करणाऱ्याला तुम्ही सुद्धा मजुरी द्यायला हरकत नाही, मजुरी देऊन करा. असो खडई सेफार आम्हा तयाचे उपकार, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या समोर जर एखादा जातवान शेतकरी असला, त्याला सल्ला देत असताना महाराज म्हणतात की बाबा रे, मडे झाकून या करती पेरणी, कुणबियाची वाणी लवला आहे. अर्थात पेरणी जर करायची असेल तर घराचं मळ झाकून सुद्धा ती केली पाहिजे. महाराजांच्या समोर ज्या पद्धतीचा साधक असेल, जी स्थिती असेल, त्या पद्धतीने महाराज त्या ठिकाणी उपदेश करतायत. अनेक प्रकारचा वैद्याला केलेला सुद्धा उपदेश आहे, रोग्याला केलेला सुद्धा उपदेश महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला आढळतो. अनेक प्रकारचे आपल्या सौभाग्यवतीला केलेला उपदेश सुद्धा महाराज सांगतायत. हे बघ, द्रव्य असता धर्म न करी तो नागविला राजवारी. द्रव्य असताना सुद्धा जो धर्म करत नाही ना, खऱ्या अर्थाने त्याची अधोगती होत असते. हा महाराजांनी आपल्या सौभाग्यवतीला केलेला उपदेश आहे. ज्यावेळेला पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली, हा महाराजांनी केलेला जो उपदेश आहे तो आपल्या सौभाग्यवतीला केलेला उपदेश आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय
सौभाग्यवतीला सुद्धा आपणही उपदेश ऐकत असली तर केला पाहिजे ना. विठाला विठाला अनेक प्रकारचा उपदेश, अनेक प्रकारचा. महाराज एका ठिकाणी असं म्हणतायत, अधिकार तैसा पद्धतीचा विषय महाराजांच्या अभंगातून आपल्याला आढळतो. मला असं वाटतं की महाराजांच्या समोर एखादा साधक असा बसलेला असावा की महाराज याचं फळ काय असेल हो, हे जर केलं तर त्याचं फळ काय मिळेल हो, मी ही साधना करतो त्याचं फळ काय असेल हो, असा एखादा साधक महाराजाच्या समोर बसलेला असावा आणि त्याला पाहून महाराज अनेकांना त्याच्याबद्दल उपदेश करणार असावे. काय असते बघा, विषय असा आहे की बऱ्याचदा माणसं असा विचार करतात, सामान्य माणसं नाही विशेष माणसं सुद्धा असा विचार करतायत बऱ्याचदा, आपण इतकं चांगलं करून सुद्धा आपलं चांगलं का होत नाही असा आपण विचार करत असतो. आपण इतकं चांगलं करतो तरी सुद्धा आपलं चांगलं का होत नाही. झालं, आपण हरिपाठ घेतो, आपण विष्णू सहस्त्रनाम घेतो, गावामध्ये सप्ताह असला की आपण पंगत देतो, वारकरी सुद्धा गावात आले की आपणच त्याला जीव घालतो, आपण पंढरीची वारी करतो, आळंदीच्या वारीला हजर असतो. हे सगळं करून सुद्धा आपली गरिबी का जात नाही, आपलं चांगलं का होत नाही, याबद्दलचा विचार ज्यावेळेला सामान्य लोक करतायत त्यावेळेला मला असं वाटतंय, आणि बघा समोरचा माणूस काहीच करत नाही, समोरच्या माणसाचं तर काहीच नाही. आणि वर्गणी मागण्यासाठी जर त्याच्याकडे गेलं तर ₹1.25 देऊ, घरातले 9 जण जेवायला येऊ, तुमचा भंडारा झाल्यानंतर जर तुमच्या भंडाऱ्यातली काही बुंदी उरली तर घरी घेऊन जाऊ, तुमचा सगळा हिशोब घेऊ, आणि हिशोब घेतल्यानंतर जर हिशोब नाही पटला तर ₹1.25. इतकी मोठी श्रीमंती भोगणारा माणूस वर्गणी देताना कंजूशी करतो, कधी त्याला मंदिर माहित नाही, कधी त्याला हरिपाठ माहित नाही, बरं हे जाऊ द्या, कधी त्याला समाजसेवा माहित नाही, त्याला काहीही माहित नाही, अशा माणसाचं वाईट होत नाही. आणि आम्ही एवढं सगळं करतो तरी सुद्धा आमचं चांगलं का होत नाही, का होत नाही, असा विचार जर आपल्या मनामध्ये असेल तर यासाठी मला एक दृष्टांत आठवतो, ऐका बघा. घरामध्ये एक धान्याची कोठी असते महाराज, धान्याची कोठी असते, त्याला कोठीच म्हणता येत ना, कोठी म्हणता येत. घरामध्ये एखादी धान्याची कोठी असावी. मला असं वाटतं की त्याच्यात वरून धान्य टाकल्या जाते आणि खालून काढल्या जाते. वरून धान्य टाकण्याची व्यवस्था असते आणि खालून धान्य काढण्याची व्यवस्था असते. वरून टाकलेलं धान्य धो असते आणि खालून काढलेलं धान्य थोडं थोडं असते, थोडं थोडं असते. वरून टाकलेलं खूप असते, खालून काढलेलं खूप थोडं थोडं असते. वरून टाकण्याची व्यवस्था असते, खालून काढण्याची व्यवस्था असते. मला असं वाटते की वरून टाकलं तेच खालून निघेल ना तुमच्याकडे. अरे तुमच्याकडे
तुमच्याकडे विचार तुम्ही कुठलं काय मला माहित नाही. वरून टाकलं तेच खालून निघते ना, वरून टाकलं तेच खालून निघत असते. आता ऐका, मग वरून टाकलेलं जर खालून निघत असेल तर हा समोरचा माणूस वरून सारखे उडीत टाकतो तरी सुद्धा खालून तांदूळ कसे निघतात? हा माणूस सारखे उडीत टाकतो, सारखे उडीत टाकतो, सारखं पाप टाकतो, सारखं पाप टाकतो, तरी सुद्धा तांदूळ कसे काय बाहेर निघतात? अरे आम्ही तर सगळे तांदूळ टाकतो, आम्ही सगळे तांदूळ टाकून सुद्धा खालून उडीत कसे निघतायत? वरून पांढरं टाकून सुद्धा खालून काळं कसं निघते? असा जर आपला प्रश्न असेल तर मला असं वाटते त्याचं उत्तर असं आहे की ज्याच्या कोठीतून खालून तांदूळ निघतायत ना, नक्कीच त्याने पहिल्या जन्मामध्ये या कोठीमध्ये तांदूळ टाकलेले आहेत, नक्कीच टाकलेले आहेत. तांदूळ निघतायत ना, नक्की सांगतो तुम्हाला. तांदूळ जर निघत असेल तर तांदूळ जर निघत असतील तर नक्की सांगतो की त्या माणसाने कधीतरी या कोठीमध्ये तांदूळ टाकलेले आहेत. आता तो उडीद टाकतो, चिंताच करू नका, तांदूळ संपू द्या, उडीद लागू द्या, परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. उडदाबद्दल का तांदळाबद्दल वाढणार? तांदूळ संपू द्या, उडीद लागू द्या. एकदा उडीद लागले ना, परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही खेड्यातली माणसं सगळी किती लोकांच्या परिस्थित्या बदलल्या पाहिल्यात तुम्ही. जे लोक पूर्वी श्रीमंत होते त्यांची गरिबी आपण पाहतो, जे लोक पूर्वी गरीब होते त्यांची श्रीमंती सुद्धा आपण पाहतोय आपण. मला असं वाटते पहिले तांदूळ आहेत, नंतर उडीद टाकणं चालू आहे. तांदूळ संपू द्या, एक दिवस उडीद लागल्याशिवाय राहणार नाहीत. एक वर्ग असा आहे की पहिले तांदूळ टाकतो, नंतर उडीद टाकतो. एक वर्ग असा आहे पहिलेही उडीदच आहे, नंतर उडीदच टाकतो, नंतर उडीदच टाकतो. पहिलेही उडीद आहेत, नंतर आणखी उडीदच टाकतो. त्याच्या कोठीतले उडीद कधी संपणार नाही. एक वर्ग असा आहे पहिलेही तांदूळच आहेत, नंतर आणखी तांदूळच टाकतो. विठ्ठल विठ्ठल. पहिलेही तांदूळ आहेत, नंतरही तांदूळच टाकतो, असा एक वर्ग आहे. चिंताच करू नका दादा, असं जर तुम्ही करत असाल तर ते तांदूळ तुम्हाला चांगली गती दिल्याशिवाय राहणार नाहीत. उत्तमाची गती तांदूळ नंतर हे तांदूळ टाकणारा एक समाजातला वर्ग आहे. पहिले तांदूळ आहेत, नंतर तांदूळ टाकतो. चिंताच करू नका दादा, तुमच्या कोठीतले तांदूळ कधीच संपणार नाही. पण मला असं वाटतंय पहिले जर उडीद असतील, आणखी जर तांदूळ टाकणं चालू असतील तर माझी विनंती आहे तांदूळ टाकणं चालू ठेवा, तांदूळ टाकणं चालू ठेवा, तांदूळ टाकणं चालू ठेवा. एक दिवस उडीद संपल्याशिवाय राहणार नाहीत. ज्या दिवशी उडीद संपतील त्या दिवशी तांदूळ बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. बऱ्याचदा माणसं तांदूळ टाकणं सोडून देत आहेत. नाही सोडायचं, नाही सोडायचं, टाकणं चालू ठेवा, टाकणं चालू ठेवा. मला असं वाटतं एक दिवस ते खालून बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत. अत्यंत सुंदर उपदेश आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय जसं टाकत असाल तसं निघत असते, त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने पेरत असताल त्या पद्धतीने उगवत असते. विठ्ठल विठ्ठल ज्या माणसाला सुखाची इच्छा असेल ना, शास्त्र सांगते त्या त्या माणसाने पुण्य केलंच पाहिजे. ज्या माणसाला सुखाची इच्छा असेल त्या त्या माणसाने पुण्य केलंच पाहिजे. पुण्य करत राहा.
एक दिवस तुमच्या पदरामध्ये ते पुण्य सुख टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि पाप जर करत असाल तर काय पाप जर करत असाल तर तुमची इच्छा नसली तरी सुद्धा एक दिवस तुमच्या पदरामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाही. येती रोगाचिया रूपे तुका म्हणे पापे येती रोगाचिया किंवा अनेक दुःखाचे पाप करत फल आहे दुःख. पुण्य करत असाल तर त्याचं फल आहे सुख. सांगू मी आपल्याला सुख दुःखाचं फल कोणाला भोगावं लागतं? कोणाला भोगावं लागतं? सर्वसामान्य माणसाला ते भोगावं लागेल यात आश्चर्य नाही. मला असं वाटतंय सुख दुःखाचं फल हे देवालाही भोगावं लागतं हेही आश्चर्य नाही. देवाच्या बापाला सुद्धा ते भोगावं लागतं. देवाचा बाप सुद्धा त्याच्यातून सुटू शकत नाही. आपल्याला कथा माहीत आहे की ज्यावेळेला राम लखन हे वनवासामध्ये जातात, भरत शत्रुघ्न हे मामाच्या घरी असतात, अशा काळामध्ये त्या ठिकाणी राम लखन वनवासामध्ये गेल्यामुळे राजे अत्यंत दुःखी आहेत. कौसल्याच्या मांडीवर डोकं टेकून पडलेले आहेत. समोरच्या भिंतीकडे पाहतात आणि कौसल्याला सांगतायत रडतायत. आणि कौसल्या म्हणते की महाराज, क्षत्रिय लोक मरणाच्या सामोरे जात असताना सुद्धा कधी रडत नसतात, तुम्ही का रडताय महाराज? रडण्याचं कारण काय? त्यावेळेला राजे कौसल्याला सांगतायत की बघ, समोरच्या भिंतीवर मला जे चित्र दिसते ना ते मला रडवते, ते मला रडवते. तुला नाही दिसत? म्हटले मला नाही दिसत. मला दिसते बघ. तुला दिसत नाही याचं कारण तुझं अजून आलं नाही. मला दिसते याचं कारण आता माझं जवळ आलेलं आहे. जवळ आलेलं आहे. बघ मला दिसते. तो मुलगा दिसत नाही तुला, तो निघाला. बघ तो झारी बुडवतो, बुडबुड कमंडलूच्या शब्दी ध्वनी उठली जलसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेधी बाणवेधी विंदिला. मी बाणलाय, मारलाय त्याला बाण सावज म्हणून. सावज नव्हतं ते श्रावण होता, तुला दिसत नाही. घेऊन गेलो मी त्याच्या आईवडिलाला पाणी. अंध आणि वृद्ध होते त्याचे आईवडील. म्हणत होते आला का रे दादा? अंध असल्यामुळे त्यांना कळत नव्हतं. मी त्यांच्या समोर उभा राहिलो. सगळा वृत्तांत समजल्यानंतर त्यांनी मला शाप दिलाय की लेका लेका, तू आमच्या मुलाला मारतो आणि आम्हाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. तुझ्यासारख्या पाप्याच्या हातचं पाणी पिऊन जगल्यापेक्षा आता आम्ही मरणार आहोत. पण तसं मरणार नाही राजा, तुला शाप देऊन मरणार आहोत. आम्हासी दिदले पुत्र दुःख, तूही पावशी पुत्र शोक. ज्याला अंतकरण आहे त्याचा शाप भेटत असतो. देवानी अंतकरण प्रत्येकाला दिलेलंच आहे आणि म्हणून शाप भेटत असतो. अंध आणि त्या गरीब आई वडिलांनी शाप दिलाय. आम्हाला जसं आमच्या मुलाच्या वियोगामध्ये मरावं लागतं ना राजा, जा. असतील तुला मुलं, पण तुला सुद्धा तुझ्या मुलाच्या वियोगामध्येच मरावं लागेल असा शाप ज्या वेळेला त्या ठिकाणी भेटतो. बघ तुला दिसत नाही कौशल्य? म्हटले नाही दिसत राजे. मी नेहमी सांगेल दादा, ऐकून घ्या. आतापासूनच मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा, या ठिकाणी बसलेल्या दशरथांना सुद्धा समोरच्या भिंतीवर काही चित्र दिसणार आहेत, नाही का? काही चित्र दिसणार आहेत. कधी दिसणार आहेत? आता नाही, आता नाही. कडो येईल अंतकाळी ज्यावेळेला आपलं कोणीच नसते त्यावेळेला प्रत्येक दशरथाला समोरच्या भिंतीवर काही चित्र दिसत असतात. कोणचे चित्र दिसतात? जे मध्ये फिट असतात आणि ज्याने ज्याने करून ठेवले. दुसऱ्याच्या कॅमेऱ्यातले आपल्याला नाही दिसत, आपल्या कॅमेऱ्यातलेच आपल्याला दिसतात. याचे त्याचे काढून नाही जमत, ते आपण जे केले तेच दिसतात.
या कॅमेऱ्यातले डिलीट मारल्या जातात. हे कॅमेरावाले असे असतात, डिलीट मारून टाकतात. काल परवा इतके फोटो काढले माझे, इतके फोटो काढले. म्हटलं लोक खूप फोटो काढले, 30-40-50 फोटो काढले गड्या. वा. तो म्हणलं नाही बाबा, यातले बरेच डिलीट मारणार आहे मी आता. मग काढले कशाला नाही. या कॅमेऱ्यातले डिलीट मारल्या जातात, त्या कॅमेऱ्यातले मारल्या जात नाहीत. म्हणून मला असं वाटतंय, समोरच्या भिंतीवर आपल्याला सुद्धा काही चांगले चित्र दिसावे असं वाटत असेल ना, तर आतापासूनच काही चांगले चित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये फिट करून ठेवा. मी सांगेल, जाओ पाटील, तुम्ही स्वर्गात जाणार आहात. हो पाटील, माझे वडील तुमच्याकडे आले होते, माझं लग्न होतं त्यावेळेला 10,000 रुपये मागितले होते माझ्या वडिलांनी तुम्हाला. तुम्ही माझ्या वडिलाला 20,000 रुपये त्यावेळेला दिले होते पाटील. माझं लग्न खूप चांगलं पार पडलं पाटील, माझा प्रपंच अत्यंत सुखात आहे पाटील. त्यावेळेला जर माझ्या वडिलाची गरज तुम्ही भागवली नसती तर एखाद्या वेळेला हे माझ्या पदरातही पडलं नसतं. पाटील, तुम्ही नरकात नाही, तुम्ही स्वर्गात जाणार आहात पाटील. मला असं वाटतं असे काही चित्र फिट असू द्या कॅमेऱ्यामध्ये, ते तुम्हाला जाताना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. बघ कौशल्य, आता माझं मरण निश्चित झालंय. पुढचं महत्वाचं आहे. आज असं वाटत होतं कौशल्य की रामाच्या वनवासाला कारण कैकेयी आहे, रामाच्या वनवासाला कारण मंथरेची सल्ला आहे, रामाच्या वनवासाला कारण भरताची गैरहजेरी आहे. पण कळलंय कौशल्य मला, रामाच्या वनवासाला कारण कैकेयी नाही, मंथरेची सल्ला नाही, भरताची गैरहजेरी नाही, तर रामाच्या वनवासाला कारण माझं पाप आहे, माझं पाप आहे, माझं पाप आहे, माझं पाप आहे. विठ्ठल विठ्ठल ऐसे कर्माचं फल भोगावंच लागतं. व्यापारी होते दोन, आणि पुढचा रस्ता थोडासा कठीण होता. त्यांना कुठंतरी मुक्काम करण्याची गरज होती. डिक्कीमध्ये माल भरपूर होता. एका ठिकाणून असा दिवा त्यांना दिसला. त्या दिव्याच्या दिशेने ते निघाले. फार मोठी वस्ती होती. एकूण काही म्हशी, एकूण काही गाई, 200-300 एकर शेती, ऊस पेरलेला, अशी एक वस्ती होती. त्या वस्तीवर ते दोन्ही व्यापारी पोहोचले आणि त्यांनी त्या मालकाला रात्रभर इथं राहण्याची विनंती केली. त्या ठिकाणी तो माणूस फार श्रीमंत होता आणि त्या श्रीमंत माणसाला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा झाली. फार दुर्भाग्य बघाय श्रीमंताचं. श्रीमंताला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा होते, हे गरीबाचं नाही, हे श्रीमंताचं दुर्भाग्य आहे. आणि म्हणून आणखी श्रीमंत होण्याची इच्छा झाली. दिसतात अचानक आलेले आहेत, नाही माहीत होणार कोणाला. आणि म्हणून त्यांनी ठरवलं, त्याला झोपण्यासाठी खूप सुंदर कॉट दिला, झोपा इथं म्हणून सांगितलं. आणि बस 4 वाजता यांचा काटा काढायचं सुद्धा ठरवलं. मारेकऱ्याला सांगितलं की सकाळी 4 वाजता या दोघांचा काटा काढायचा आहे, अर्ध तुम्हाला अर्ध मला, चिंताच करू नका, ठरलंय. त्याचे 2 मुलं बाहेर गेलेले होते, ते अचानक सकाळी 3 वाजता परत आले. आपल्या जागेवर कोण झोपलंय म्हणून त्यांनी झोपणाऱ्याला उठून दिलंय. त्या जागेवर ते झोपले. आणि आता असं वाटलं की चला 3 वाजले. व्यापारी गाडी घेऊन निघून गेले. तिथं 2 मुलं गाढ झोपले होते. ठरल्याप्रमाणे 4 वाजता बरोबर काटा काढणारे आले आणि त्यांनी काढलाय काटा. कोणाचा?
मुलाचा काटा ज्या वेळेला काढला त्यावेळेला तो माणूस रडत होता. जास्त विस्तृत सांगण्याची गरज नाही. मला वाटतं नाथ मामाने त्याला हे उत्तर दिलं, बाबा असं का झालं हो माझं. बऱ्याचदा असं विचारतात लोक, असं का व्हावं आमचं. बाबाला ज्यावेळेला त्याने विचारलं त्यावेळेला बाबाने त्याला हे उत्तर दिलं असेल बहुतेक, केले कर्म झाले तेची भोगाले. विठ्ठल विठ्ठल केलेल्या कर्माचा भोग भोगावाच लागतो. प्रमाण माहित आहे, कर्मे दशरथ योगे मेला आणि वियोग घडला सीतादेवी. हा वियोग सीतेला सुद्धा सहन करावा लागला. प्रसंग आठवतो म्हणून सांगून जाईल. ज्यावेळेला ते हरिण आलं, हरिण त्या कुटियेसमोर असं उड्या मारत होतं आणि उड्या मारत असताना जानकी फुलं तोडण्यासाठी बाहेर आली होती. चित्र लक्षात घ्या. प्रभू आतमध्ये कुटियेमध्ये बसलेले होते. जानकीचं लक्ष त्या हरणाकडे गेलं आणि हरणाकडे लक्ष गेल्यानंतर जानकी त्या हरणाकडे पाहत होती. माझ्या नाथबाबाला त्याचं वर्णन करावं लागलं. बाबा असं म्हणतात, देखो नि मृगाचे अवयव सीतेशी सुख अभिनव, परम सुखे सुखावे जीव, जडला भाव मृग स्वरूपी. त्याचे पाहता स्वरूप सीतेशी अतिशय साक्षेप, तव तो आला अति समीप, आपले स्वरूप दाखवावया. टुनुक 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 ज्या वेळेला उड्या मारत होता त्यावेळेला जानकी कुटियेमध्ये पळत गेली. हात धरून प्रभूला बाहेर आणलं, त्या हरणाकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की मला तो हरिण पाहिजे, मला भरताला भेट देण्यासाठी तो पाहिजे. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मला तो हरिण पाहिजे. अरे पाहिजे तरी कशासाठी. मला भरताला भेट द्यायचंय म्हणून पाहिजे. पाहिजे पाहिजे नाही पाहिजे. त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना पाहिजे म्हटलं की पाहिजेच. विठ्ठल विठ्ठल स्त्रियांचा आग्रह असावा पण तो विघातक नसावा, तो विधायक असावा. आग्रह असावा विघातक नसावा, तो विधायक आग्रह असावा. विधायक आग्रहाने घराचं चांगलं होते, विघातक आग्रहाने बऱ्याचदा नुकसान होते. मला तो हरिण पाहिजे. आजपर्यंत तुम्हाला काही मागितलं का मी, मला पाहिजे तो हरिण. पाहिजे पाहिजे हरिण, हरिण पाहिजे. अरे पण कशासाठी. नाही तो सोन्याचा आहे म्हणून पाहिजे. अरे सोन्याचा कुठे हरण असते का. हरिण सोन्याचा कुठे असते का. पागल आहे तू. नाही म्हटले पागल नाही असते म्हणे सोन्याचा हरिण. हरिण सोन्याचा असते. तुम्हालाच काही कळत नाही म्हणे. तुम्हाला काय नाही आणखी सांगत जा रे. ज्यांना ज्यांना माहित आहे ते सांगा. यांना दोघांनाही माहित आहे. काय नाही तुम्हाला डोकं नाही ना. अर्थात श्रीहत्त आहे. नाही जानकी तो सोन्याचा कधी झाला नाही. जानकी तो सोन्याचा कधी होणार नाही. दिसतोय ना सोन्याचा. मला असं वाटते तुझी ही बुद्धी विपरीत आहे. आणि विपरीत जर तुझी बुद्धी होत असेल, काय म्हणतात ना यस्तस्मिन् तद्बुद्धी, नाही का भ्रमाचं कारण. तुला जर ज्या ठिकाणी सोन्याचा नाही त्या ठिकाणी तो सोन्याचा दिसत असेल तर तो सोन्याचा नाही. आणि दिसत असेल तर तुझी बुद्धी विपरीत झालेली आहे. आणि विपरीत बुद्धी ही नेहमी विनाशाचं कारण ठरत असते. विनाश काले विपरीत बुद्धी. प्रभूला जावं लागलं. मला पुढे कारण सांगायचं आहे. जानकीच्या दुःखाचं कारण मला सांगू द्या. आणि ज्या वेळेला प्रभू निघून जातात हरणाच्या पाठीमागं, कधी दिसतो कधी लपतो, कधी दिसतो कधी लपतो, दूर घेऊन जातो माझ्या प्रभूला. ज्या वेळेला बाण मारतायत प्रभू त्यावेळेला हाय लक्ष्मण असा आवाज जानकीच्या कानावर येतो. आणि जानकी लखनजीला म्हणते की प्रभू नक्कीच काहीतरी संकटात आहे, तुम्ही निघालं पाहिजे, तुम्ही गेलं पाहिजे. लखनजी समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत, भाभीजी माताजी प्रभू कधी संकटात येऊच शकत नाहीत, आहेत. तुम्हाला ज्या अर्थी आवाज देत आहेत त्या अर्थी प्रभू संकटात आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. असं ज्या वेळेला जानकी म्हणते
त्यावेळेला जबाबदारी असल्यामुळे लखनजी तिथून निघायला तयार नाहीत. त्यावेळेला जानकी जे बोलते ना ते फार वाईट आहे, फार वाईट आहे. काय म्हणते जानकी? ओव्या ऐका. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक, प्रत्यक्ष श्रीरामाची हाक, ते तू म्हणसी नाही, माझे ठाई तुझा अभिलाष, पापी निष्ठंक तू एके. माझा अभिलाष धरोनी मनी, तू वनासी आला सेवक होनी, रामे राक्षसे वदिल्या वनी, तू मज पत्नी कृपासे. मज पत्नी करू, मलाच बोलायला पाहिजे, शब्द हे सांभाळून वापरायला पाहिजे. तुमच्यावरती जबाबदारी आहे. मज पत्नी कृपासे असं म्हटल्यानंतर लखनजी खूप नाराज झाले. माहिती आहे तुम्हाला, ऋषमुख पर्वतावर ज्यावेळेला जानकीने खाली टाकलेले अलंकार सुग्रीवाला सापडले, त्या वानरांना सापडले, सुग्रीवाकडे ते गेले. रामप्रभूची आणि सुग्रीवाची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला लखनजी सुद्धा सोबत होते. सुग्रीव असा समोर बसलेला होता, हनुमानजी आणि रामप्रभू आणि लखनजी असे जवळ बसलेले होते. चित्र लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला त्या अलंकाराची बुरचुंडी रामप्रभूच्या समोर ठेवली त्यावेळेला रामप्रभूने अशी उचलली, लखनजीच्या समोर ठेवली. बघ रे लखन, तुझ्या भाभीचे आहेत का? त्यावेळेला लखनजीच्या हातामध्ये ज्यावेळेला कुंडल आले त्यावेळेला कुंडल पाहून लखनजी म्हणतात, दादा नाहम जानामी कुंडले, मी कुंडल जाणत नाही. ज्यावेळेला केवुरे आले त्यावेळेला सुद्धा हेच वाक्य निघाले, दादा नाहम जानामी केवुरे, मी केवुरे सुद्धा जाणत नाही. ज्यावेळेला नुपुरे आले, पायातले पैंजण आले त्यावेळेला माझ्या लखनजीचे नेत्र ढिले होतात. लखनजी म्हणतात, दादा केवुरे त्वैव जानामी नित्यम पादाभिवंदनात, मी फक्त पायातले पैंजण जाणतो, मी कानातले कुंडल जाणत नाही. 14 वर्ष सोबत राहून जो जानकीच्या कानातले कुंडलही जाणत नाही, अशा लखनजीला असं बोलायला पाहिजे जानकीने, माझा अभिलाष धरुणी म्हणी, तो वनासी आला सेवक होणी, रामे राक्षस्य वलिल्या वनी, तू मज पत्नी करूपा असे लक्षात ठेवा. साधूचा अपमान हे पाप जर जानकीने केलं असेल तर त्याचं प्रायश्चित्त जानकीला सुद्धा भोगावं लागलं. साधूच्या अर्थात अपमान केल्यामुळे देवाच्या बायकोला जर प्रायश्चित्त भोगावं लागत असेल तर मला असं वाटते की खरंच चांगलं मिळावं असं वाटत असेल तर चांगलं करणं सुद्धा महत्वाचं आहे. असाच या अभंगाचा भाव असेल, असाच अभंगाचा भाव असेल. चांगलं जर मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही चांगलं सुद्धा, चांगलं पेरणं सुद्धा महत्वाचं आहे. जमीन आहे तयार तुमच्याकडे, फळाची इच्छा आहे तुम्हाला, पण म्हणून जमीन तयार केली तुम्ही. फळाची इच्छा आहे तुम्हाला म्हणून तुम्ही आता पेरणीही करणार आहात, पेरणीही केली तुम्ही. फळाची इच्छा आहे तुम्हाला, फळाची इच्छा आहे तुम्हाला, पेरणी करताना बी सुद्धा वापरलं तुम्ही. पण शेतकऱ्याला किंवा साधकाला समजावून सांगत असताना महाराज असं म्हणतात की बाबा रे, पेरणी करण्यासाठी जशी जमीन महत्वाची आहे, पेरणी करण्यासाठी जमीन महत्वाची आहे, पेरणी चांगली व्हावी यासाठी त्या जमीनची मशागत करणं जशी महत्वाची आहे, तसं फळ चांगलं यावं यासाठी ते पेरलेलं बी सुद्धा चांगलं असणं महत्वाचं आहे. आणि खरंच तू जर चांगलं बी पेरत असेल तर चिंताच करू नको.
कल्पित वेळामध्ये थांबायचं आहे आपल्याला. महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. याच्यावर थोडं चिंतन करू आपण. बी जर शुद्ध असेल तर त्याचं फळ सुद्धा अत्यंत शुद्ध असतं असं महाराज म्हणतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. मला असं वाटतं ही व्याप्तीच मांडतात महाराज, व्याप्तीच मांडतात. व्याप्ती, व्याप्तीचं लक्षण काय? पर्वतो वन्यमान, धुमात नाही का, धुमात. व्याप्तीच मांडतायत की बा यत्र यत्र धुमा, व्याप्तीच आहे. ज्या ज्या ठिकाणी धूम असतो त्या त्या ठिकाणी अग्नी असते. ही व्याप्ती आहे. तशीच ही व्याप्तीच मांडतात बुवा. चांगलं फळ असेल तर, चांगलं बी असेल तर नक्कीच फळ चांगलं आहे. बघा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. मला असं वाटतं या ठिकाणी जे बी आहे ना ते साधना रूपी बी असलं पाहिजे, असलं पाहिजे. साधना हे सुद्धा बीच आहे ना. साधना करावी लागते याचाच अर्थ पेरावी लागते. म्हणजे साधनेचाच उगम होत असतो ना. साधनेचा साधनाच बाहेर येत असते ना. साधनाच बाहेर येते ना. साधनाच बाहेर येते. मला असं वाटतंय साधना म्हणजे बी आहे. आणि अशा अनेक प्रकारच्या साधना म्हणजे अनेक प्रकारची बी आहेत. विठ्ठल 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 ज्ञानरूपी साधना म्हणजे ज्ञानरूपी बी आहे. कर्मरूपी साधना म्हणजे कर्मरूपी बी आहे. यज्ञरूपी साधना म्हणजे यज्ञरूपी बी आहे. आणि नामरूपी साधना म्हणजे नामरूपी बी आहे. ज्ञानरूपी साधना हे सुद्धा बी आहे. कर्मरूपी साधना हे सुद्धा एक बी आहे. यज्ञरूपी साधना हे सुद्धा एक बी आहे. आणि नामरूपी साधना हे सुद्धा एक बी आहे. मी या ठिकाणी कोणचं बी वापरलं महाराजांनी? ज्ञानरूपी बी वापरलं, कर्मरूपी बी वापरलं, यज्ञरूपी बी वापरलं का नामरूपी बी वापरलं? कोणचं बी वापरलं? तर याचा विचार आपल्याला करावा लागेल. मला असं वाटतंय की ज्ञानरूपी बी महाराज या ठिकाणी वापरणार नाहीत, कारण पुढच्या चरणावरून आपल्याला ते कळणार आहे. महाराज या ठिकाणी ज्ञानरूपी बी वापरत नाहीत. कारण मला सांगू का, ज्ञानरूपी बी वापरण्याचा सगळ्यांचा अधिकार नाही. त्याला वैराग्याची गरज आहे. कर्मरूपी बी वापरण्याचा सुद्धा सगळ्यांचा अधिकार नाही. त्याला विधिनिषेधाची गरज आहे. यज्ञरूपी बी वापरण्याचा सुद्धा सगळ्यांचा अधिकार नाही. त्याला योग्य देशाची गरज आहे. योग्य देशाची गरज आहे. योग्य देशाची गरज आहे. योग्य देश जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला यज्ञ सुद्धा करता येणार नाही. असं म्हणतात, ज्या पंचक्रोशीमध्ये गोहत्या होत असेल, ज्या पंचक्रोशीमध्ये गोहत्या होत असेल त्या पंचक्रोशीमध्ये तुम्हाला यज्ञ करण्याचा अधिकार नाही. आणि करत असला तर गोहत्या त्याचं फल तुमच्या पदरामध्ये पडू देणार नाही. तुम्हाला गायत्री मंत्राचं पुनश्चरण करायचं असेल तर ज्या पंचक्रोशीमध्ये गोहत्या होत असेल त्या पंचक्रोशीमध्ये गायत्री मंत्राचा जप करून सुद्धा उपयोग होणार नाही. कोणचा देश आहे या देशामध्ये अशी कोणची पंचक्रोशी आहे की ज्या ठिकाणी तुम्ही यज्ञ करू शकताय? पण यज्ञ करण्यासाठी योग्य देश नाही, कर्मासाठी विधी निषेधाचं ज्ञान नाही, ज्ञानासाठी वैराग्य नाही. मी बोलत नाही बाबा, महाराज सांगतायत, म्हणजे प्रभू सांगतायत, वैराग्य वाचूनी काही ज्ञानासी तगण्याची नाही. अरे आहे आहे तुम्ही ऐकताय, नेहमी वाघिणीचं दूध आहे. वाघीण तुम्हाला दूध द्यायला तयार आहे. वाघीण तुम्हाला दूध द्यायला तयार आहे, पण पात्र तर तुम्ही वापरलं पाहिजे ना. पात्र तर तुमचं असलं पाहिजे ना. वाघिणीचं दूध जर तुम्हाला पाहिजे असेल आणि तुमचं पात्र जर लोखंडाचं असेल तर मला असं वाटते ते दूध त्या लोखंडाच्या पात्रामध्ये राहणार नाही. वाघीण दूध द्यायला तयार असल्यानंतर तुम्ही अगोदर सोन्याचं पात्र बनवणं महत्वाचं आहे. पात्र सांगू का, पात्र बनवून ठेवा. एक दिवस वाघीण दूध दिल्याशिवाय राहणार नाही. पात्र बनवून ठेवा. पात्र बनवण्याची तर आपण मशागत केली पाहिजे ना. आपली पात्रता बनवण्याची जर साधना आपण केली पाहिजे ना. पात्रता बनवा,
एक दिवस गुरुरूपी वाघीण तुम्हाला दूध दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल हा एक भाव. म्हणूनही महाराज ज्ञानरूपी कर्मरूपी यज्ञरूपी बी वापरत नाही तसं मला वाटतंय. दुसरा भाव सांगतो बघा. ज्ञानरूपी बी एक आहे आणि त्याचं फळही एक आहे. कर्मरूपी बी एक आहे त्याचं फळही एकच आहे. बी एक आहे एकच आहे. ज्ञानरूपी बियाचं फळ आहे मोक्ष. दुसरं काय फळ आहे शास्त्री महाराज? ज्ञानरूपी बियाचं दुसरं काय फळ आहे? मोक्ष हेच फळ आहे ना. मोक्ष हेच फळ आहे. ज्ञानरूपी बियाचं फळ एकच आहे. बी एक आहे फळ सुद्धा एकच आहे. कर्मरूपी बी एक आहे त्याचं फळ आहे अंतःकरणाची शुद्धी. कर्मरूपी बियाचं फळ सुद्धा एकच आहे. बी एक आहे फळही एक आहे. यज्ञरूपी बी आहे आणि त्याचं बी एक आहे त्याचं फळ सुद्धा एकच आहे. यज्ञ स्वर्गासाठी स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ आहे. स्वर्गप्राप्ती हेच त्याचं फळ आहे. मला असं वाटतंय ज्ञान बी एक आहे त्याचं फळ एक आहे. कर्म बी एक आहे त्याचं फळ एक आहे. यज्ञ बी एक आहे त्याचं फळ एक आहे. महाराजांना इथं बी एक आहे आणि अनेक फळाची अपेक्षा आहे. अनेक फळाची अपेक्षा. फळे 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 फळ नाही फळे फळे फळे. एक बी आहे आणि एक फळ आहे. महाराजांना फक्त एक बियाचा नाश झाला तरी चालेल पण अनेक फळाची. एका बीचा केला नाश मग भोगी मग भोगी मग भोगी बी एक लावायचं आणि फळ अनेक घ्यायचे असं बी कोणचं आहे? असं बी ज्ञान तर नाहीच, कर्म तर नाहीच, यज्ञ तर नाहीच, तर असं बी फक्त एकच आहे नाम. नामरूपी बी एक आहे त्याचे फळ मात्र अनेक आहे. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले विठ्ठल विठ्ठल. एक श्लोक आठवतो. यत्कर्मभिर यत् तपसा ज्ञान वैराग्य तष्ट यत् योगेन ज्ञान धर्मेन श्रेयोभिरतिरेरपि सर्वमत भक्ती योगेन मद्भक्तो लभतेंजसा. जे कर्मानं भेटते ते तर नामानं भेटते. जे यज्ञानं भेटते ते तर नामानं भेटते. जे ज्ञानाने भेटते ते तर नामाने भेटतेच. पण ज्ञानाने जे भेटतं नामाने जे भेटते ना ते कर्माने नाही भेटत. नामाने जे भेटते ना ते यज्ञाने नाही भेटत. आणि नामाने जे भेटते ते खरं म्हणजे ज्ञानानेही भेटत नाही. आणि म्हणून महाराजांना एका ठिकाणी म्हणावं लागलं भक्तीची मापे नामचिंतन रूपी बियाचे फळं अनेक आहेत अनेक आहेत अनेक आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतात. भागवतात तर त्याच्याबद्दल अनेक श्लोक आहेत. नामचिंतनाचे फळं अनेक आहेत. तुम्ही एक नामचिंतन घेत असाल खरंच नामचिंतन तुम्हाला तुमच्या इच्छेचं फळ तुमच्या पदरामध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. फळे रसाळ गोमटी इथपर्यंत आपण आलो. आता पुढची एक शंका महाराज आपल्याला महाराजांना विचारायची विचारली पाहिजे. काय हो महाराज
शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोमटी. अरे काही ठिकाणी आम्हाला बी असतात, काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की बी शुद्ध आहेत, फळं अशुद्ध आहेत. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं बी शुद्ध आहे आणि फळं शुद्ध आहे. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की बी अशुद्ध आहे आणि फळं शुद्ध आहे. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की बी अत्यंत अशुद्ध आहे, अत्यंत अशुद्ध आहे, फळ मात्र शुद्ध आहे. नाम घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेणार नाही, नाही घेणार देवाचं नाव. तुम्हाला नाव घ्यायचं असेल तर जय हिरण्यकश्यपू एवढंच म्हणायचं, देवाचं नाव घ्यायचं नाही. माझ्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेणार नाही असं म्हणणाऱ्या हिरण्यकश्यपूच्या घरी देवाचं नाव घेणारा प्रल्हाद जन्माला येतो, नाही का? परितो स्मरे म्हणी नारायण. प्रल्हादाशी पिता करीतो जाचणी, परितो स्मरे म्हणी नारायण. मी देवाचं नाव घेणार नाही असं बी आहे. आणि फळ म्हणते कितीही त्रास झाला तरी मी देवाचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी फळ अशुद्ध आहे, फळ बी अशुद्ध आहे, पण फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध आहे. कौमारी आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान य. प्रल्हादाचा श्लोक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ती करून देवा मी तुला काही मागणार नाही. नच भृत्या सवयीवनिक. फळ किती शुद्ध आहे, बी अशुद्ध आहे, फळ मात्र अत्यंत शुद्ध आहे. काही ठिकाणी असं पाहायला मिळतं आपल्याला की बी अत्यंत शुद्ध आहे, फळ मात्र अशुद्ध आहे, फळ अशुद्ध आहे. आता उदाहरण घ्यायला हरकत नाही. बी अत्यंत शुद्ध आहे, अत्यंत शुद्ध आहे. श्रीकृष्ण यादव हे बी आहे, श्रीकृष्ण यादव हे बी आहे. आणि लालू प्रसाद यादव त्याचं फळ आहे. लालू म्हणतात त्याला, नाही का? लालू लय गडी चालू. विठ्ठल 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 विठ्ठल. बी अत्यंत शुद्ध आहे, पण फळ मात्र अत्यंत अशुद्ध आहे. एका ठिकाणी बी अशुद्ध आहे तर फळ शुद्ध आहे. एका ठिकाणी बी शुद्ध आहे तर फळ अशुद्ध आहे. काही ठिकाणी आता काय राहिलं आपलं, काही ठिकाणी फळही बी अशुद्ध आहे आणि फळही अशुद्ध आहे. धृतराष्ट्र रूपी बी आहे आणि हिरण्यकश्यप धृतराष्ट्र रूपी बी आहे आणि दुर्योधन रूपी त्याचं फळ आहे. बी अशुद्ध आहे, फळही अशुद्ध आहे. काही ठिकाणी बी शुद्ध आहे. कबीरजी हे बी आहे आणि कमालजी हे त्याचं फळ आहे. मला असं वाटतं कसं असेल, होय कसं असेल की बी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जर तुम्ही म्हणत असाल तर महाराज हे तर आम्हाला असं पाहायला मिळते. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणूनच मी पहिल्याने आपल्याला सांगितलं हे जे बी आहे ना, हे मला असं वाटते प्रापंचिक बी नाही, हे परमार्थिक बी आहे. हे प्रापंचिक बी नाही, हे परमार्थिक बी आहे. आणि प्रापंचिक बी जर तुम्ही बी मानत असाल तर हे बघा ना कसं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जर तुम्ही म्हणत असाल तर मी सांगितलं याचं काय उत्तर आहे. म्हणून हे प्रापंचिक बी नाही, हे प्रापंचिक कार्यकारणता नाही, हे पारमार्थिक कार्यकारणता आहे, कार्यकारणता आहे. म्हणून शुद्ध बीजापोटी फळे 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 अनेक फळे अनेक फळे अनेक फळे. म्हणून नामचिंतन रूपी बी आहे, त्याचे अनेक फळं आहेत. त्यातलं पहिलं फळ महाराज सांगताय मुखे अमृताची वाणी, वाणी मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी,
अमृताची वाणी. एक अर्थ असा आहे, नामचिंतन करणाऱ्या व्यक्तीची वाणी अमृतासारखी होईल. अमृतासारखी. नित्य नामचिंतन करत राहा, नित्य नामचिंतन करत राहा. तुमचं बोलणं लोकाला अमृतासारखं वाटेल. बघा, आमच्या विदर्भामध्ये तुम्हाला माहीत आहे, हरिभक्तीपर आहे नागपूरकर महाराज, नाही रामचंद्र महाराज नागपूरकर. त्यांची कीर्तनं आपण कधी ऐकली असेल. महाराज वयाच्या 36 वर्षापर्यंत या माणसाने तमाशा केला. इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं, इतकं नामचिंतन केलं. नंतर इतकी वाणी शुद्ध झाली की त्यांच्या कीर्तनाला 2-2 तास अगोदर चांगले चांगले विद्वान लोक येऊन बसत होते. मुखी अमृताची वाणी. नामचिंतनाचा फायदा आहे. नित्य नामचिंतन करत राहा, तुम्ही अमृतात. नित्य नामचिंतन करत राहा, तुमची वाणी अमृत तत्वाला प्राप्त करणारी होईल. अमृत तत्वाला प्राप्त करणारी. नित्य नामचिंतन करत राहा, तुमची वाणीच अमृत होईल. तुमची वाणीच अमृत होईल. तुमची वाणीच अमृत होईल. मी ओवी सांगू. मग तुमची वाणी जर अमृत झाली ना, तर मग तुम्हाला स्वतंत्र नामचिंतन करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणायची गरज पडणार नाही. तुमच्या तोंडातून जे निघतील ते त्या ठिकाणी मंत्र असतील. तो जपे तो मंत्र माझा, तो राहे ते कपिध्वजा समाधी माझी. मग तुम्ही कुठेही बसला तरी तुम्ही समाधीत असाल आणि तुम्ही काहीही म्हणत असाल तर तुमच्या जीवनातले ते मंत्र असतील. तो जपे तो मंत्र माझा. मग तुम्ही हेच भजन केलं पाहिजे, मग हे इथंच म्हटलं पाहिजे, ते तिथंच म्हटलं पाहिजे असं नाही. तुम्ही जे म्हणाल ते मंत्र होतील. तुम्ही जे म्हणाल, विठाई कृष्णाई कानाई, हे तर जाऊ द्या रे. अरे अरे विठ्या, मोड मायच्या कार्ट्या, तुझे गेले मडे, तुला पाहुणी काळ रडे, हे सुद्धा मंत्र होतील. अमृत तत्वाला प्राप्त करून देणारी वाणी नामचिंतनाने प्राप्त होईल. वाणीच अमृत होईल आणि खऱ्या अर्थाने अमृतासारखी वाणी होईल. अशा पद्धतीने नामचिंतनाचं पहिलं फल आहे मुखी अमृताची वाणी, आणि दुसरं फल आहे देह देवाची कारणी. देह जाओ अथवा राहो, देवाची कारणी. हा देह देवाच्या कारणी लागावा. आणि खऱ्या अर्थाने देवाच्या कारणी जर तुमचा देह लाहण्याची तुमची वृत्ती असेल आणि तो जर देवाच्या कारणी लागत असेल तर मला असं वाटतं हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचंच फळ आहे. देह देहाच्या कारणी लागावा असं वाटत नाही दादा. बऱ्याचदा वाटतंय, नाही वाटत. आपला देह देवाच्या कारणी लागावा असं वाटत नाही. ज्यांना वाटायला पाहिजे त्यांना सुद्धा वाटत नाही. थोडी म्हणावं लागते, थोडीशी वाटू द्या. अरे जनाची नाही तर ज्यांना वाटायला पाहिजे त्यांना सुद्धा असं वाटत नाही की आपला देह देवाच्या कारणी लागला पाहिजे. दगडाला सुद्धा वाटते दादा बऱ्याचदा की आपण देवाच्या मंदिराची पायरी झालो पाहिजे म्हणून, नाही का. मला असं वाटतंय की ज्या ज्या दगडाला असं वाटलं असेल ते दगड या ठिकाणी आले असतील. बघा, नामदेव महाराजांचं एक वचन आहे,
शिळा करशी तरी आहे का पाठ? मंडप मेखाचे निमिषे तुझे दारी ऐसे ऐसे करी, नाही का? वृक्ष करशी तरी तुळशीचे निमिषे तुझे दारी वसे असे करी. मला तू काही कर, फक्त तू काम तू किडा, मला मला काय करायचं ते कर, पण मी तिथं असलो पाहिजे. आणि म्हणून देह देवाचे कारणी, आपला संबंध देह देवाच्या कारणी लागावा असं ज्याला वाटत असेल तो त्या पद्धतीने आपलं जीवनही घालवत असेल. मला असं वाटतं हे फळ सुद्धा नामचिंतन रूपी बियालाच आलेलं फळ आहे. देह देवाचे कारणी. तिसरं अत्यंत महत्वाचं फळ आहे सर्वांग निर्मळ. चित्त जैसे गंगाजळ, सर्वांगाने तो निर्मळ आहे आणि त्याचं चित्त गंगाजळासारखं आहे. हे नामचिंतन रूपी बियाचं फळ आहे. सांगू तुम्हाला, अनेक जळ जरी असतील ना तर त्या जळामध्ये विकार निर्माण होत असतो. गंगेच्या तीर्थामध्ये, गंगाजलामध्ये विकार कधीच निर्माण होत नाही, कधीच निर्माण होत नाही. कितीही दिवस तुम्ही ठेवा, कितीही दिवस तुम्ही ठेवा, बरोबर आहे ना? गंगेच्या काठावर राहणारी ही माणसं आहे. गंगा जळामध्ये विकार कधीच निर्माण होत नाही. जसं ज्याच्या चित्तामध्ये कुठंही जाऊ द्या विकार निर्माण होत नाही. हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचंच फळ आहे. हो, नाही का? कोठे आवैसा आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. ज्याच्या जीवनामध्ये, ज्याच्या अंतकरणामध्ये कुठेही जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती. अर्थात एखादी गोष्ट पाहून तो उत्साही होत नाही, कोण्याही वस्तूमध्ये तो रममान होत नाही, कोणाचा द्वेष करणं ज्याला आवडत नाही. मला असं वाटतंय त्याच्या वृत्तीमध्ये कोणचाच कधी विकार निर्माण होत नाही. हे सुद्धा नामचिंतन रूपी बियाचंच फळ आहे. विठ्ठल विठ्ठल. देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ. कसं? चित्त जैसे गंगाजळ. त्याचं चित्त गंगाजळासारखं असते. आता अत्यंत महत्वाचं नामचिंतन रूपी बियाचं फळ काही साधकाला महाराज सांगतायत की महाराज खरं हे सगळे फळं याने भेटतील. म्हटले हा, सगळे फळं भेटतील, पण खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी आम्ही त्याग केला, ज्याच्यासाठी आम्ही त्याग केला, कशासाठी केला? याची लागी हो तेजी येले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग हो. जन्मोजन्मांतरी केली हे सूचना, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. याची लागी हो वेदांत पाहिला. ज्या मोक्षासाठी आम्ही हे सगळं केलं, ज्या मोक्षासाठी आम्ही हे सगळं केलं, ज्या मुक्तीसाठी आम्ही जे सगळं केलं, हे सुद्धा आम्हाला नामचिंतनाने प्राप्त होईल. महाराज म्हणतात होईल अभंगाच्या शेवटच्या
कर्माचं फळ मोक्ष सुद्धा असू शकते सांगतो महाराज सांगतायत. तुका म्हणे जाती ताप म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. नाही का? जाती दुःखाची निवृत्ती. तुका म्हणे जाती ताप आणि दर्शने विश्रांती मोक्षाची प्राप्ती. तुका म्हणे काय प्रमाण कसं आहे सरळ ते. तुका म्हणे जाती ताप आणि दर्शने विश्रांती. ताप जाती आणि दर्शनाने विश्रांती. ताप जाती म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि दर्शनाची विश्रांती म्हणजे सुखाची प्राप्ती. हेच मोक्षाचं स्वरूप आहे. मोक्ष सुद्धा नामचिंतनाने भेटू शकतो. हे नामचिंतन रूपी बियाची फळ आहे. ज्ञानेश्वर अशी सेवा अखंड घडत राहो कुठपर्यंत. जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत या संप्रदायाची सेवा अखंड घडत राहो ही शुभकामना प्रभूचरणी समर्पित करतो. माझ्या सेवेला विराम. विठ्ठल